योगेश बहल या माणसाचे कार्यकर्ते रवींद्र खत्री, सुरेश खत्री, हरप्रीत सिंग आणि मनीष ओरा आणि बेळगावकर पलीकडच्या साईडला उभे होते. हे तिघ जण अगोदर घरात घुसले. घरात घुसून माझी आई झोपली होती. माझ्या आईला शिव्या घातल्यात, माझ्या भावाला शिव्या घातल्यात. नंतर ह्यांचा कॉर्पोरेशनचा फ्लाइंग स्क्वॉडचा माणूस माझ्या घरामध्ये आला. ही मिली बघत आहे. फ्लाइंग स्क्वॉडच्या ऑफिसरला योगेश बहल कडून पैसे पोहोचलेत. माझ्या महाराष्ट्रीयन मराठी बांधवांना माझी विनंती आहे, 1-2 नेपाळी, 1 पंजाबी माझ्या घरात घुसलाय. मी सगळ्यांना विनंती करते, आम्ही मराठी लोक जास्ती चांगल्या पद्धतीने जगतो आणि चांगल्या पद्धतीने राहतो. पण या पद्धतीने ही हुकुमशाही जी चालली आहे, इलेक्शन मध्ये सुद्धा ही हुकुमशाही चालली. आम्ही विचार केला, सगळी माणसं सगळी सारखी, पण ही नालायक माणसं आहेत. पण या नालायक माणसाने माझ्या घरामध्ये घुसून माझ्या आईला, झोपलेल्या आईला शिव्या घातल्यात, माझ्या भावाला शिव्या घातल्यात, माझे भाचे होते 2 त्यांना शिव्या घातल्यात. यांचा अधिकार काय? हा पहिली गोष्ट. 2, त्यांच्यानंतर फ्लाइंग स्क्वॉड कॉर्पोरेशनचा माणूस येतोच कसा? म्हणजे हे सेटलमेंट आहे. जर अर्ध्या तासाच्या आत हरप्रीत, सुनील बेळगावकर, मनीष वोरा, खत्री, सुरेश खत्री आणि रवी खत्री यांना जर अटक झाली नाही तर ही सुजाता पालांडे या पोलीस स्टेशनच्या समोर आत्मदहन करेल. आणि ह्याला जबाबदार योगेश बहल, पोलीस कर्मचारी आणि फ्लाइंग स्क्वॉडचा आलेला अधिकारी आणि कॉर्पोरेशन राहील. माझ्या तमाम प्रभाग क्रमांक 20च्या नागरिकांना सांगते की आता तरी जागे व्हा. या गोष्टीला तुम्ही विचार करा. आज माझ्या घरात झालाय, उद्या तुमच्या घरात सुद्धा होईल. मला साथ द्या. आज मी पोलीस चौकीच्या इथे बसली आहे. माझ्या नागरिक प्रभाग क्रमांक 20चे माझ्या बरोबर आलेच पाहिजेत पोलीस चौकीमध्ये. जर नाही आले तर मला वाटतं तुम्ही सुद्धा त्यांना सामील व्हाल अशी आपण शंका बाळगू शकतो. जर काही माझ्या घरातल्यांना झालं, याला जबाबदार योगेश बहल आहे. 15 ते 20 दिवस आम्ही त्याची हुकुमशाही, दडपशाही आम्ही सहन करतोय. मी एकटीच नाही, माझ्याबरोबर माझी सहकारी सुलक्षणा पण आहे. तिने सुद्धा ह्याच पद्धतीची हुकुमशाही, दडपशाही इथे सहन केली आहे. माझ्या पॅनलचा सतीश नागरगोजे असेल, माझ्या पॅनलचा संदीप पागडे असेल, माझ्या पॅनलची रश्मी लांडे असेल, यांना सुद्धा यांनी धमकावलंय. आम्ही या धमक्यांना बळी पडलो नाही म्हणून त्यांना 15 मिनिटांमध्ये, 20 मिनिटांमध्ये त्यांना बोगस वोटिंग करायची होती आणि बोगस वोटिंग करायची होती म्हणून त्यांनी हा खेळ रचला. वास्तविक पाहता हा जो काही प्रकार आहे आम्हाला काही माहीतच नाही. आणि आत्ता जे फेसबुकवर किंवा जे लाईव्ह जे झालेले आहे ते पण आत्ता जस्ट मी एक 15 मिनटं आधी मला ऐकवलं गेलं आहे. मी माझ्या प्रचाराच्याच गडबडीमध्ये होतो, त्यामुळे मागे काय घडलं हे मला मुळीच माहीत नाही, काहीच माहीत नाही मला. आणि दुसरी गोष्ट तर त्यांच्या घराच्या शेजारीच पोलीस स्टेशन आहे, त्यामुळे आता आम्ही माझ्यावर आरोप केले गेलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला खूप असभ्य भाषेमध्ये माझ्याबद्दल तिथं शब्द काढले गेलेले आहेत. वास्तविक पाहता मी माझ्या 30-35 वर्षाच्या राजकारणामध्ये असं कधीच वागलो नाही आणि मला तसली घाणेरडी पद्धत वागायची सवय पण नाही. मी कुठल्या पोलिसांना फोन नाही केला, मी कुठल्या स्क्वॉडला फोन नाही केला आणि मी कोणावरच कॉल नाही केलं. आणि मला हे काय माहीतच नाही. वाटलं तर माझे फोन तुम्हाला देतो, माझे फोन कॉलचे सगळे तुम्ही आत्ता नाही 15 दिवसातले फोन कॉल सगळे तुम्ही चेक करू शकता. मी कुठल्याही स्क्वॉडला फोन केला नाही, कुठल्या पोलिसांना फोन केला नाही. किंवा तिथं आता हरप्रीतचं आणि तिथं रवीचं नाव घेतलं जातं, तर हरप्रीत आणि रवीशी पण त्या 2-4-5 तासामध्ये त्यांच्याशी पण मी फोनवर बोललेलो नाही आहे. त्यामुळे हा प्रकार काय झाला, कसं झाला हे मला माहीत नाही आहे. परंतु मला दुर्दैव असं वाटतं की मी 30 वर्षाच्या राजकारणामध्ये मी असं कधी गरीबच्या पद्धतीने वागलो गेलो नाही. ह्या उलट काल जे सुनील बेळगावकरच्या घरी घडलं, ज्या राजरतन शिलवंत यांनी अक्षरशः दारू पिलेली सर्व पोरं 5, 50, 100 पोरं घेऊन सुनील बेळगावकरच्या घरावर लाथा बुक्क्या मारून लाईट तोडली, दरवाजे तोडले, त्यांच्या घरामध्ये घुसले. वास्तविक पाहता हा तर आम्ही हट्ट केला पाहिजे होता की काही करून राजरतन शिलवंत आणि त्या सर्व सहकार्यांना अटक करा. परंतु आम्हाला स्टंटबाजी करायची सवय नाही आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्था ही पोलीस बघून घेतील. आणि सुदैवाने संत तुकाराम पोलीस स्टेशन जवळ आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांच्या घरामध्ये खत्री घुसला का नाही घुसला, हरप्रीत गेला का नाही गेला हे सुद्धा मला माहीत नाही. त्यांनी स्वतः स्पष्ट म्हटलेलं आहे की माझ्या घरी CCTV लागलेला आहे, तर CCTVमध्ये आहे तर त्यांनी बघून घ्यावं, मला त्याबद्दल काय हरकत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांच्या घरातनं दारू मिळाली का पैसे मिळाले का काय नाही मिळालं तर स्क्वॉडला विचारा, पोलीस त्याची शहानिशा करतील. मला त्याच्याशी काही घेणं नाही आहे. आणि आतला फालतू प्रकार मी कधी करतच नाही. तरी माझ्याबद्दल इतके अपशब्द त्या ठिकाणी वापरले गेलेले आहेत, मला एकेरी भाषेमध्ये तिथं बोललं गेलेलं आहे.
मी कधीच असभ्य भाषा कधी वापरत नाही, बोलत नाही. मी उलट ह्या गोष्टीचा बिनबुडाचे सगळे आरोप केलेत. मी उलट असं म्हणतो की पोलिसांनी त्याची शहानिशा करावी. संपूर्ण निवडणुकीत तुम्ही शिलवत असाल किंवा पलांडेला वारंवार त्रास दिला, त्याचे निश्चित अर्थ आता ते पोलीस स्टेशनला धरणे आंदोलन द्यायला सुरुवात केली, गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पूर्ण इलेक्शनमध्ये चुकून 2-4 ठिकाणी मी बोललो असेल, सभा घेतल्या असतील, त्या 2-4 दुसऱ्या सभातल्या पण आपण माझे भाषण काय असेल, मी काय शब्द वापरतो, मी एकही असभ्य कोणाविषयी वापरलं नाही. सिलवंतविषयी बोललो नाही आणि सुजाताताईंविषयी पण बोललो नाही. मी त्यांच्याविषयी कधी कुठंच अपशब्द वापरले नाही. मी इथून मागे सुद्धा यशवंत भोसलेंबरोबर निवडणूक लढलेलो आहे. यशवंत भोसले तर मला वाटेल तसं राक्षस विक्षत रावण बिवण वाटेल ते बोलायचा, तरी मी त्याच्याबद्दल काय अपशब्द कधी वापरले नाहीत किंवा माझी ती संस्कृती पण नाही आहे आणि अशा पद्धतीने मी कधी वागत पण नाही आहे. त्यामुळं हे सगळे बिनबुडाचे आरोप आहेत. हा त्यांच्या घरामध्ये कोण घुसला असेल नसेल हे मला माहीत नाही आहे. मी तुम्हाला म्हटलं ते पोलीस स्टेशनला लागून त्यांचं बार आहे आणि त्याच्या बारला लागून त्यांचं फ्लॅट आहे. त्यामुळं असं काय 50 फुटावर पण नाही, अगदी चिटकूनच आहेत पोलीस स्टेशन, बार आणि त्यांचं घर. त्यामुळे काय प्रकार झाला पोलिसांना पण कळेल. पोलीस स्टेशन बाजूलाच आहे, त्यामुळे त्याची शहानिशा करावी. मला काय अडचण नाही त्यामध्ये.